मराठीतून शिक्षण देण्यासाठी आयआयटी मुंबईकडून विकसित सॉफ्टवेअर सगळ्या विद्यापीठांना देणार चंद्रकांत पाटील. मुंबईतील किनारी मार्गाचा बिंदू माधव चौक ते मरीन ड्राईव्हपर्यंतचा विभाग येत्या 8 दिवसात सुरू करणार उदय सामंत यांची माहिती. राज्य सरकारकडे आर्थिक नियोजनाचा अभाव असून निधीची उधळपट्टी सुरू असल्याचा विरोधी पक्षनेत्यांचा अर्थसंकल्पावरील चर्चेत आरोप. विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या 10 सदस्यांना उद्या सदनाकडून निरोप. ही होती आजच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्य. विधान परिषदेचं आजचं कामकाज सुरू होताच कागदपत्र पटलावर ठेवण्यात आले. विधान परिषदेच्या वर्ष 2023च्या हिवाळी अधिवेशनात दिनांक 7 डिसेंबर 2023 ते दिनांक 20 डिसेंबर 2023 या कालावधीत मंत्र्यांनी विधान परिषद सभागृहात दिलेल्या एकूण 272 आश्वासनांची यादी तसंच वर्ष 2023चं हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पूर्तता करण्यात आलेल्या एकूण 90 आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्र यादीसह सभागृहाच्या पटलावर आज ठेवण्यात आले. विधान परिषदेतून निवृत्त होणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र दराडे, विलास पोतनीस, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे पाटील, निरंजन डावखरे आणि सुरेश धस तसंच शिवसेनेचे विप्लव वजोरिया, शिक्षक सदस्य किशोर दराडे आणि कपिल पाटील यांचा निरोप समारंभ उद्या होणार असल्याचं उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केलं. केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणानुसार मातृभाषा मराठीतून शिक्षण देण्यासाठी आयआयटी मुंबईनं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर विकसित केलं असून हे सॉफ्टवेअर सगळ्या विद्यापीठांना देण्यात येईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. यामुळे शिक्षकानं कोणत्याही भाषेत शिकवलं तरी मातृभाषेतूनच विद्यार्थ्याला ते समजू शकेल असं हे सॉफ्टवेअर आहे असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. हे विधेयक मांडताना चंद्रकांत पाटील बोलत होते. या सुधारित विधेयकामुळे या विद्यापीठात तंत्रशास्त्र अभ्यासक्रम मराठीतूनही उपलब्ध होणार आहे. मातृभाषेतून विषय समजून घेणं सोपं असल्यामुळे संशोधनात विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असं ते म्हणाले. येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदवी 4 वर्षाची केली जाणार असून ती पूर्ण करण्यासाठीचा कालावधी ऐच्छिक असणार आहे. या दरम्यान एकावेळी अनेक भाषा किंवा कौशल्य आत्मसात करणं सोपं होईल असं पाटील यांनी सांगितलं. पाण्यासाठी हेटवणे धरण संघर्ष समितीकडून मुंबईत आझाद मैदानावर सुरू असलेलं उपोषण सोडवण्याच्या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न करावेत आणि त्यांच्या प्रश्नांवर दीर्घकालीन उपाय शोधावा अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या. शिकापचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम 260 अन्वये मांडलेल्या 2 स्वतंत्र प्रस्तावावर काल अपूर्ण झालेली एकत्रित चर्चा आज पुढे सुरू झाली. या चर्चेत सहभागी होताना भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी नक्षलवादाला खीळ बसण्याच्या दृष्टीनं गडचिरोलीच्या मागास भागात प्रत्येक घरात 1 टीव्ही आणि 1 मोबाईल फोन देण्यात यावेत, जेणेकरून तरुणांचं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे आकर्षित होईल असं पडळकर यांनी यावेळी सांगितलं. पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसंच सांगली जिल्हा बँकेवर लवकरात लवकर प्रशासक नेमावा अशी मागणी त्यांनी केली. शहरी भागात निर्माण होत असलेल्या पायाभूत सुविधा ग्रामीण भागात निर्माण करण्याची खरी गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अरुण लाड यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं. आधीच विकसित असलेल्या भागात पुन्हा पायाभूत सुविधा निर्माण करून उपयोग काय, त्यापेक्षा ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करावं असं त्यांनी सांगितलं. भाजपचे भाई गिरकर यांनी या चर्चेत बोलताना सफाई कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधलं. महानंद डेअरीवर प्रशासक नसल्यामुळे कामगारांचं वेतन रखडलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर प्रशासक नेमण्याची मागणी गिरकर यांनी केली. शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांचा पाऊस मात्र अंमलबजावणी नाही अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र दराडे यांनी केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं सांगत अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी केली. या चर्चेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. मुंबईतील किनारी कोस्टल मार्गाचा बिंदू माधव चौक ते मरीन ड्राईव्हपर्यंतचा विभाग येत्या 8 दिवसात सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम 260 अन्वये मांडलेल्या 2 स्वतंत्र प्रस्तावावरील एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते. यावेळी विरोधकांनी उद्योग विभागावर केलेले आरोप सामंत यांनी आकडेवारी मांडत फेटाळून लावले. महायुती सरकारच्या काळात गेल्या 16 महिन्यात महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत आणि उद्योग जगतात क्रमांक 1 वर राहिला आहे
आणि यापुढेही कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावर्षी दावोसमध्ये 3,72,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. त्यापैकी 1,50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला राज्य सरकारनं जागाही उपलब्ध करून दिली आहे, असं सामंत यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 80,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला, पण त्यापैकी ऊर्जा संबंधित 50,000 कोटींचा सामंजस्य करार सापडतच नाही, याकडे उदय सामंत यांनी लक्ष वेधलं. मुंबईत राबवलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेचा 100% फायदा झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. गिरणी कामगारांच्या घरासाठी ठाण्यात 22 हेक्टर जागा उपलब्ध झाल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. राज्य सरकारकडे आर्थिक नियोजनाचा अभाव असून निधीची उधळपट्टी सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करताना केला. हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प नसून मोजक्या लोकांना खुश करण्यासाठी आणि स्वार्थासाठी मांडलेला अर्थसंकल्प आहे, असं दानवे म्हणाले. हे समालोचन लिहीपर्यंत या चर्चेत भाजपाचे निरंजन डावखरे, उमा खापरे, जयंत पाटील, अनिकेत तटकरे, किशोर दराडे यांनी सहभाग घेतला. विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीच्या कामकाजातील वैशिष्ट्यांमध्ये अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा. या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली घणाघाती टीका, तसंच या चर्चेला वित्तमंत्री अजित पवार यांनी दिलेलं उत्तर, नियम 293 अन्वये कालपासून चर्चा प्रलंबित राहिलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चा हीच आजच्या दिवसभराच्या कामकाजाची वैशिष्ट्य सांगता येतील. सकाळी 10 वाजता कामकाजाच्या सुरुवातीला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अतारांकित प्रश्न यादी क्रमांक 220 ते 230 पटलावर ठेवल्याची घोषणा केली. त्यानंतर शासकीय कामकाजामध्ये विविध विभागांचे अहवाल पटलावर ठेवण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामकाजाचा क्रम बदलून संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आलेल्या विधेयक क्रमांक 34चा कालावधी वाढवण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्याची अनुमती मागितली. त्याला अध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी विधेयक क्रमांक 40 कृषी मंत्र्यांच्या वतीनं मांडलं. त्यानंतर संसदीय कार्य आणि उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या 2 विधेयकांना मंजुरी देण्याबाबत कामकाज करण्यात आलं. या विधेयकांच्या कामकाजात माजी मंत्री राजेश टोपे यांनी भाग घेतला. त्यावर संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधानकारक खुलासे केले. त्यानंतर ही विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदनं समोर आली असून त्याची राज्य शासनानं गंभीरतेनं दखल घेण्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वी सुद्धा विशेष कार्यकारी अधिकारी 6 महिने तोतिया म्हणून कार्यरत होता. जर राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या मंत्रालयातच तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये राजरोसपणे तोतिया विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जर वावरत असेल, इतकंच नव्हे तर त्या तोत्यानं 8 महिन्यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, शासकीय दस्तऐवज यामध्ये हस्तक्षेप तो करत होता. स्वतः फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायचा आणि स्वाक्षरी घेऊन यायचा. तो खरा आहे की खोटा विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे देखील मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हते. हे अतिशय दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे. हा सर्व गोंधळ बघता राज्यात किती मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू आहे हे सर्व जनतेला दिसत आहे. हे सर्व नेमकं चाललंय काय, याकडे शासन जबाबदारीने बघणार आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करत महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा हा प्रकार असल्याचं सांगून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा, असे तीव्र ताशेरे सरकारच्या कार्यपद्धतीवर ओढले. उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत खुलासा करताना म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदनं सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचं मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आढळून आलं आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारनं त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल FIR दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यानंतर अर्थसंकल्पातील चर्चेसाठीच्या नियमातील 7 दिवसांच्या कालावधीची तरतूद स्थगित करण्याबाबत घोषणा केली.
त्यानंतर अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण चर्चेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुरुवात केली. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अंतरिम अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेवेळी वडेट्टीवार म्हणाले की अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीची तरतूद केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी पैशातून मतं मिळवण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी ही सरकारची युक्ती आहे. राज्यात दुःशासनाच्या अवलादी मोकाट फिरतायत. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, त्यामुळे त्यांना साड्याऐवजी सरकारनं शस्त्र वाटावीत. किमान त्या स्वतःचं संरक्षण करतील, कारण सरकार महिलांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरलं आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस पत्नींचा जाहीर अपमान करतात. वर आमचा बाप सागर बंगल्यात बसलाय, आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही अशी भाषा वापरतात. हा महिलांचा सन्मान आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की अर्थव्यवस्थेचे आकारमान $1 ट्रिलियन करणार आहे. $1 ट्रिलियन शब्द म्हणजे फुगवलेला आकडा आहे. अर्थव्यवस्थेचं आकारमान वाढवायचं असेल तर महसूल आणणार कुठून, कारण राज्यात उद्योग राहिले नाहीत. तज्ज्ञांचा अहवाल झोप उडवणारा आहे, तरी तुम्ही ट्रिलियनची भाषा करता. तुमचा हा आकड्यांचा खेळ राज्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कोणी गुंतवणूक करत नाही, रोजगार नाही, उत्पादन नाही. राज्याची पूर्ण पिछेहाट झाली आहे. मागच्या बजेटमध्ये खूप घोषणा केल्या. या घोषणांच्या अंमलबजावणीसंदर्भात आम्ही 56 पत्र दिली, परंतु फक्त एकाच सचिवांनी उत्तर दिलं. मागच्या घोषणांची कुठेही अंमलबजावणी नाही. केवळ पोकळ घोषणा करून तुम्ही शिळ्या कढीला ऊत आणलं आहे. अर्थसंकल्पात स्मारकाच्या घोषणा केल्या, एवढ्या सगळ्या स्मारकांना पैसा दिला, पण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय केलं याचा उल्लेख केला नाही. या दोन्ही स्मारकाकडे तुमचं अक्षम्य दुर्लक्ष आहेच, पण पुणे येथील महात्मा फुले स्मारकाला किती निधीची तरतूद केली हे तुम्ही सांगितलं पाहिजे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारताना मर्जीतल्या कंपन्यांना कामे दिली जातात. प्रकल्पाच्या किमती फुगवल्या जातात. चौकशीचा ससेमिरा अधिकाऱ्यांच्या मागे लावून हवी तशी कामे करून घेतली जातात. या कामामुळे सरकारी तिजोरीवर किती बोजा येणार याचा उल्लेख तुम्ही का करत नाही, असंही वडेट्टीवार यांनी सुनावलं. दाओसमध्ये 3 लाख कोटींचे करार केले, मात्र गेल्या वर्षी दाओसमध्ये केलेल्या करारांचं काय झालं? गुंतवणूक कुठे गेली? रोजगार निर्मिती झाली की नाही? किती लोकांना रोजगार मिळाला याची आकडेवारी सादर करा, मग वस्तुस्थिती समोर येईल. 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 20,000 रोजगार निर्मिती करणाऱ्या 10 विशाल प्रकल्पांना प्रणेता उद्योगाचा दर्जा दिला. पण तुमच्या सत्तेच्या गेल्या 10 वर्षात 2 लाख रोजगार देखील निर्माण झाले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आमचा उद्योग आणि विकासाला पाठिंबा आहेच, पण प्रणेता उद्योगाचे धोरण सांगताना नवीन किती उद्योग आले, उद्योगाचे किती नवीन पार्क तयार झाले हे तुम्ही सांगितले पाहिजे.